नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सूरज तावरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तुम्हाला माहितीच असेल की आपली PYQ सिरीज चालू आहे, ज्याच्या म्हणजेच काय आपण म्हणतो की प्रीवियस इयर क्वेश्चन्स, ज्यामध्ये आपण बघतोय की इथून मागच्या ज्या काही पोलीस भरती ज्या काही एग्जाम झाल्या होत्या त्या प्रत्येक जिल्ह्याचा आपण पेपर घेतलं काय करतोय, प्रत्येक पेपरचं विश्लेषण आपण ह्या सेशन्समध्ये आपण चालू केलेलं आहे या PYQ सिरीजमध्ये। आणि आपण बघतोय गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचं प्रत्येक जे काही प्रश्न विचारले गेले होते त्या जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये त्या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण काय करतोय ह्या PYQ सिरीजमध्ये घेतोय। मग तेच आपण जर आणि आज आपण बघणार आहोत की SRPF पुणे गट क्रमांक 1 चा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे आपण जो काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत। आणि मागच्या सेशनमध्ये आपण गणित विषयाचे सगळे क्वेश्चन्स बघितलेले आहेत आणि ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की बुद्धिमत्ता विषयामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले होते त्या सगळ्यांचा आढावा आपण इथे घेणार आहोत। मग चला तर मग सेशनला चालू करूया। आणि प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, खालील विधानांचा विचार करा। म्हणजेच काय, खाली आपल्याला काहीतरी विधानं दिलेत। पहिलं त्यामध्ये काय दिले, ज्यांच्याकडे दुर्बीण आहे असेच लोक पक्षी निरीक्षण मंडळाचे सभासद बनू शकतात। म्हणजेच काय, जी अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे दुर्बीण आहे, ज्यांच्याकडे दुर्बीण कंपल्सरी पाहिजे तरच तुम्ही पक्षी निरीक्षण मंडळाचं काय होऊ शकताय, सभासद बनू शकताय। हे पहिलं वाक्य सांगते। दुसरं वाक्य काय दिले, पक्षी निरीक्षण मंडळाच्या काही सभासदांकडे कॅमेरे आहेत। म्हणजे काय, पक्षी निरीक्षण मंडळाचे जे काही सभासद झालेले आहेत अशा काही जणांकडे काय आहेत, कॅमेरे आहेत। असे काही जण आहेत, सगळ्यांकडे नाहीत, काही जणांकडे काय दिले, कॅमेरे आहेत असं आपल्याला सांगितले। त्यानंतर तिसरं वाक्य काय दिले, ज्यांच्याकडे कॅमेरे आहेत ते फोटो स्पर्धेत भाग घेऊ शकतात। म्हणजेच काय, ज्यांच्याकडे कॅमेरा म्हणजे ऑब्विसली किंवा एक साधी गोष्ट आहे, ज्यांना आता फोटो काढायचा म्हटल्यानंतर कॅमेरा कंपल्सरी आहे। म्हणजेच काय, त्या सभासदामधले ज्यांच्याकडे कॅमेरे आहेत असेच सभासद काय फक्त करू शकतात, फोटो स्पर्धेत काय भाग घेऊ शकतात। तर असं जर असेल, ही जी काही 3 वाक्य दिली आहेत तर त्यावरून आपल्याला विचारले खालीलपैकी परत 4 विधानं त्यांनी काही निष्कर्ष काढलेत, 4 निष्कर्ष काढलेत आणि त्यावरून आपल्याला फक्त सांगायचं आहे कोणतं असं एक निष्कर्ष आपल्याला सांगायचा आहे जो तार्किकदृष्ट्या समर्थनीय आहे। तार्किकदृष्ट्या समर्थनीय आहे याचा अर्थ काय की आपल्याला जी काही वाक्य वर जी काही 3 वाक्य दिलेले आहेत त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष काढायचा आहे जो की तार्किक असला पाहिजे। तार्किक म्हणजे काय, त्याचा संदर्भ फक्त त्या दिलेल्या 3 वाक्यामध्येच पाहिजे, त्याचा संदर्भ तुम्ही दुसरा कुठलाही समजायचा नाही किंवा त्याच्यापासून वेगळा काहीतरी निष्कर्ष काढायचा नाही। जर तसा निष्कर्ष निघत असेल तरच घ्यायचा, नाही तर तो तार्किकदृष्ट्या असमर्थनीय आहे असं आपल्याला सांगायचं आहे। मग तर पहिला ऑप्शन काय दिले, ज्या सर्वांकडे दुर्बीण आहे ते पक्षी निरीक्षण मंडळाचे सभासद आहेत। म्हणजेच काय, ज्या सगळ्यांकडे दुर्बीण आहे, सर्वांकडे दुर्बीण आहे ते पक्षी निरीक्षण मंडळाचे सभासद आहेत। आपल्याला असं आहेत आपल्याला दिले शकतात, आहेत आपल्याला म्हटले। पहिल्या ऑप्शनमध्ये काय लिहिले, आहेत, पण आपल्याला काय सांगितले, जर आपण पहिलं वाक्य नीट बघितलं तर मंडळाचे सभासद बनू शकतात, बनू शकतात, कंपल्सरी होऊ शकतातच का, नाही, बनू शकतात। त्यामध्ये काय शक्यता आली, पण पहिला ऑप्शन जर बघितलं तर आपल्याला डायरेक्टली दिले आहेतच, त्याच्यामुळे पहिला निष्कर्ष आपण सांगू शकत नाही किंवा असमर्थनीय आहे। दुसरा ऑप्शन, पक्षी निरीक्षण मंडळाचे सर्व सभासदांकडे दुर्बीण आहे। म्हणजे काय, पहिली कंडिशन काय दिल्या, ज्यांच्याकडे दुर्बीण आहे ते सभासद होऊ शकतात, ज्यांच्याकडे दुर्बीण आहे ते सभासद होऊ शकतात। मग जे सभासद झालेले आहेत, ज्या व्यक्ती सभासद झालेले आहेत त्या सगळ्यांकडे काय दुर्बीण असणारच आहे, दुर्बीण असणारच आहे हा निष्कर्ष आपण काढू शकतोय, कारण ते झालेत, सभासद झालेले आहेत। आणि तेच पुढचं वाक्य आपल्याला तेच सांगते की मंडळाच्या सर्व सभासदांकडे म्हणजे जे सभासद झालेले आहेत त्यांच्याकडे दुर्बीण ही 100% असणार आहे। हे आपण काय सांगू शकतो, निश्चित सांगू शकतो आणि तार्किकदृष्ट्या ते समर्थनीय आहे। म्हणजेच काय, ऑप्शन बी आपला बरोबर आहे। चेक करूया पुढचा। तिसरा काय, सर्वजण जे फोटो स्पर्धेत भाग घेणार आहेत ते पक्षी मंडळाचे सभासद आहेत। म्हणजेच काय, जी व्यक्ती फोटो स्पर्धेत भाग घेतील, जी फोटो स्पर्धेत भाग घेतील, आपल्याला सांगितलंय काय, भाग घेऊ शकतात असं आपल्याला सांगितलंय। मग ज्यांच्याकडे नाही ते पण घेऊ शकतात असं पण असू शकतंय। ती काय झाली, शक्यता झाली। ते एक्झॅक्टली आपल्याला माहीत आहे का, नाही, तिथे शक्यता आली, त्याच्यामुळे शक्यतावरून आपण कोणताही निष्कर्ष लावू शकत नाही। आणि चौथा ऑप्शन काय, कोणताही निष्कर्ष योग्य नाही, की म्हणजेच काय, योग्य म्हणजे योग्य नाही असं किंवा योग्य आहे नाही तिथं असणार आहे, तिथे काय असणार आहे, कोणताही निष्कर्ष योग्य नाही प्रिंट झालेलं नाही आहे तिथं। त्याच्यामुळं काय, पहिला तिसरा
हे जर ऑप्शन बघितलं तर ते असमर्थनीय आहे, त्याच्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे, ऑप्शन बी हे आपलं काय असणार आहे, उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल संख्या मालिका आहे 5, 25, 61. 5, 25, 61. तर ह्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची, ह्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. आता संख्या मालिका एकदम छोटी. आजपर्यंत आपण सगळ्या ज्या काही संख्या मालिका बघितल्या त्यामध्ये कमीत कमी 4, 5 असे अंक असायचे. पण जेव्हा तीनच अंक असतील, जेव्हा तीनच अंक असतील तर त्यावेळी आपल्याला लॉजिक शक्यतो सापडत नाही, लॉजिक शक्यतो लवकर सापडत नाही. त्यावेळी करायचं काय, मग आता आपण पहिली प्रोसिजर तर आपण करूया जी आपण नेहमी करतो ती. संख्या बघितल्या तर जवळपास आहेत, त्यामुळे आपण डायरेक्टली काय करणार, त्यामधला बेरजेला आपण चेक करणार. म्हणजे काय, 5 + 20 किती होते, 25 होणार आहे. 5 + 20 किती होते, 25. आणि 25 आणि 36 किती होते, 61 होते. 25 आणि 36 किती होते, 61 होते. मग आता काय केलं पाहिजे आपल्याला, आता आपल्याला फक्त बघितलं इथं 20 आहे, इथं 36 आहे, 20 आणि 36 आहे, एवढं जर बघितलं, मग आपल्याला कधी पण लॉजिक आपल्याला जर ते पुढं अप्लाय करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 3 लॉजिक किंवा 3 फरक आपल्याला सापडले पाहिजेत, तरच आपण सांगू शकतो की हे 100% लॉजिक बरोबर असणार. मग जेव्हा 3 पेक्षा कमी भेटतील मग त्यावेळी काय करायचं, एक लॉजिक आपल्याला सापडते का बघायचं. आता 20 नंतर 36 आहे, म्हणजे काय ह्या दोघां संख्यांमध्ये कारणाचा काही संबंध नाही. म्हणजे फरकातला अजून एकदा फरक घेऊया, फरकामधला अजून एकदा फरक घेऊया. तो किती आला, समजा 16 असेल, तो किती आला आपला 16. मग आता चेक काय, आता आपण शक्यता घेऊन पुढे जायचं. जेव्हा संख्या मालिका छोटी असते तर त्यावेळी शक्यता घेऊन पुढे जावं लागतं. मग त्यावेळी परत हित आणि हितली जी संख्या असणार आहे त्यावेळी पण बघे की 16चाच फरक आहे असं मानायचं, 16चाच फरक आहे असं मानून जाऊया. मग 16 आणि 36 आणि 16 किती होते, 36 आणि 6 42 आणि 52 किती होते, 52. आणि चेक करूया 61 आणि 52 ह्यांची बेरीज किती केली तर किती, 2 आणि 1 3, 6 आणि 5 11, बेरीज किती आली, 113. मग चेक करूया 113 ऑप्शन हा आपल्या उत्तरामध्ये आहे का. 113 ऑप्शन हा आपल्याला जे काही ऑप्शन दिले त्यामध्ये आहे का, आहे. 100 डी हे काय असणार आहे, उत्तर आहे. 113 ऑप्शन आहे, त्यामुळे उत्तर आपलं 113 हे बरोबर आहे. कमी असतील तर शक्यता घेऊन पुढं जायचं आणि क्रॉस चेक करायचं की आलेलं उत्तर ऑप्शनमध्ये आहे का. जर नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, लॉजिक चेक आपल्याला बदलायचं लागतं. पण आपल्याला आत्ता बरोबर आले त्यामुळे 113 हे काय असणार आहे, उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, EFG MNO. EFG बद्दल काय लिहिले, MNO लिहिले. तर STU या शब्दाबद्दल काय येईल, STU या शब्दाबद्दल काय येईल तो आपल्याला विचारायचं. आता बघितलं तर सलग आहेत EFG MNO, म्हणजे काय ह्यामध्ये तर कुठंही दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दाबद्दल काय लॉजिक नसणार आहे. फक्त कुठं लॉजिक असेल तर सुरुवातीला फक्त सुरुवातीचं अक्षर. आता ई नंतर M घेतलंय, म्हणजे ई जर बघितलं इथं ई आहे, EFGHIJKLM किती सोडली बघा, 1 2 3 4 5 6 7 किती सोडलेत, 7 अक्षरं सोडून पुढचं अक्षर घेतलंय M. मग तसं जर आपण STU तर इथलं ज्या अक्षरानं सुरुवात करायची आहे त्यासाठी S नंतर आपल्याला किती अक्षरं सोडावी लागतील, 7. STUVWXYZ किती होतात, 1 2 3 4 5 6 7. 7 सोडून 8वा घ्यायचा आहे. मग झेडच्या परत वर गेलं की नवीन संख्या मालिका चालू होते, म्हणून आणि पुढची किती, 2 अक्षर. म्हणजे काय, STU ह्या शब्दाबद्दल आपल्याला लिहायला कायला पाहिजे, ABC आपल्याला लिहावं लागेल. उत्तर काय असेल, ABC. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले, कोणत्या तरी शब्दाबद्दल NEA लिहिले, NEA लिहिले. तर DEB ह्याच्याबद्दल काय आहे, DEB ह्याच्याबद्दल काय आहे, हितलं असं असेल. तर आता ह्या एक्झाम्पलला जर ऑप्शन जर आपण नीट बघितले, ऑप्शन जर बघितले तर काय झाले, त्याच अक्षरांचे ऑप्शन आहेत. जसं पहिला जो आपल्याला हित शब्द लिहायचा आहे त्याबद्दल काय NEA लिहिला आहे. जर सगळे ऑप्शनाचे पहिला ऑप्शन बघितला तर NEA असाच आहे, सगळीकडं सेम अक्षर आहेत. मग फक्त आता उत्तर कोणता असणार आहे, तर त्यासाठी आपल्याला फक्त जर आपल्याला माहीत पाहिजे तर काय केलं असणार आहे, जर नीट बघितलं एक अक्षर स्मॉल आहे, एक अक्षर कॅपिटल आहे, परत स्मॉल आहे. म्हणजे काय, हितला जो आपला ऑप्शन असणार आहे तो काय असणार आहे, अपोजिट असला पाहिजे.
म्हणजे काय, इथं जर स्मॉल असेल तर इथं कॅपिटल पाहिजे, इथं कॅपिटल आहे तर इथं स्मॉल पाहिजे, या पद्धतीनं. मग आता इथं एन कसं आहे, स्मॉल आहे, मग इथं मला कसं पाहिजे, कॅपिटल. इथं ई कॅपिटल आहे, ई स्मॉल होईल. इथं ए स्मॉल आहे, ए कॅपिटल होणार आहे. म्हणजे पहिला ऑप्शन कोणता आला माझा, एन ई ए, त्यातलं एन आणि ए कॅपिटल. परत इथं आता डी स्मॉल आहे म्हणून इथं कॅपिटल होईल, ई स्मॉल आहे म्हणून ई कॅपिटल, आणि बी कॅपिटल आहे म्हणून इथं बी स्मॉल होणार. आणि दुसरा ऑप्शन काय असणार आहे माझा, डी ई बी, त्यातलं डी ई कॅपिटल. मग डी ई कॅपिटल आणि ए कॅपिटल म्हणजे कुठं आहे, ऑप्शन डी. ऑप्शन डी हे फक्त आपलं काय असणार आहे, उत्तर असेल. कारण फक्त काय ह्यामध्ये वेगळं काय नाही, फक्त काय असणार आहे, स्मॉल आणि कॅपिटल अक्षरांचं अदलाबदल केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून शालू म्हणाली. काय म्हणाली, तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे. तर आपल्याला विचारले शालू आणि स्त्रीचं नातं काय. म्हणजे फोटोतील एक स्त्री, समजा ती स्त्री असेल, ती ही स्त्री, फोटोतील स्त्री आणि शालू. शालू समजा इथं असेल, अशा आपण दोन्ही ह्या व्यक्ती सुरुवातीला आपल्याला दिलेले, शालू आणि स्त्री ह्या दिलेल्या आहेत. मग शालू ह्या स्त्रीकडे बोट दाखवून म्हणाली, तिच्या मुलाचा पिता. तिच्या म्हणजे कोणाच्या, ह्या स्त्रीच्या. स्त्रीला कोण एक मुलगा आहे, स्त्रीच्या मुलाचा पिता. मुलाचा पिता म्हणजेच कोण, आता ही आई असेल तर हिचा पिता, हिचा कोण झाला, नवरा. हिचा कोण झाला, नवरा. त्या स्त्रीचा कोण, तो झाला पिता म्हणजे नवरा. नवरा हा म्हणजे कोण, हा नवरा माझ्या आईचा जावई, म्हणजे ही शालूची आई, शालूची आई. हिचा कोण झाला, जावई. हा कोण आहे, जावई आहे. मग आता मला सांगा, आईचा हा जर जावई असेल, जावई म्हणजे कोण, मुलीचा नवरा, मुलीचा नवरा. मग आता ही स्त्री हिचा नवरा आहे आणि ही स्त्री बायको झाली, मग त्यामुळं जावई कधी होईल, जेव्हा ही स्त्री ह्या आईची मुलगी असणार आहे. स्त्री शालूच्या आईची मुलगी असणार आहे. मग शालूची आई आणि ही जी काय स्त्री, ह्यांची आई एकच आहे, आई एकच आहे. मग शालू आणि स्त्री कोण कोण झाल्या रे, शालू आणि स्त्री कोण असणार आहे, त्या बहिणी बहिणी असणार आहेत. शालू आणि स्त्री कोण असणार आहे, बहिणी असणार आहेत. मग आपल्याला विचारले काय, शालूचं त्या स्त्रीसोबत नाते काय, शालूचं त्या स्त्रीसोबत नाते काय, नातं कोणतं येणार आहे, बहिणीचं नातं येणार आहे. कोणतं येणार आहे, बहीण हे नातं असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दिशावरचं एक्झाम्पल आहे. एक मोटर कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. म्हणजे काय, दक्षिणकडून उत्तरेकडे चालले म्हणजे काय, तोंड त्या मोटरसायकल चालवणाऱ्याचं कुठं आहे, उत्तरेला आहे. इथं उत्तर लिहितो, कुठे आहे, उत्तरेला आहे. व ती 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजेच काय, घड्याळाचा काटा आता कसा होतोय, असा. घड्याळाचा काटा कसा फिरतोय, उजव्या बाजून, म्हणजे इकडून असा फिरणार आहे घड्याळाचा काटा, बरोबर. त्या बाजूनं 45 अंशमध्ये. जर हे किती असणार आहे, 90, मग फिरते किती, 45 अंशातून. म्हणजे कुठून, हे अंतर किती आलं, 45 अंश. इथून फिरल्यानंतर डी अंतर धावते. म्हणजे काय, समजा एवढं अंतर धावलं, हे अंतर किती, डी हे अंतर एवढं धावलं. नंतर 90 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. म्हणजेच काय, आता मला सांगा, म्हणजे इथं समजा आली ती, आता परत हे जे घड्याळाच्या काट्याचे म्हणजे इकडून हे फिरणार आहे असं, म्हणजे घड्याळाचा काटा परत असंच फिरणार आहे, ह्याच्या इकडून असं फिरणार, आणि इथून 90 अंश, म्हणजे कुठून 90 अंश, म्हणजे हा किती झाला, 90 अंश. हा किती असणार आहे, 90 अंशाचा कोण होईल. घड्याळाच्या काट्याने परत वळल्यानंतर परत डी एवढं अंतर धावते, परत किती, डीच एवढं अंतर धावते. ठीक आहे. त्यानंतर धावल्यानंतर व नंतर 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे समजा आता त्याचं तोंड जर इकडं असेल तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते तर असं असतं, म्हणजे इकडून आले असते, इकडं फिरली असती. पण आपल्याला विचारले विरुद्ध बाजूनं, म्हणजे कुठं फिरणार आहे आता, ह्या साईडला. इकडं न फिरता आता कुठे फिरणार आहे, ह्या साईडला, कारण विरुद्ध बाजूनं असं होणार आहे, उलटं फिरेल. इकडून किती परत होते, 45 अंश. मग हे किती झालं, हे 90 आणि हे काय होणार आहे, 45 अंश. म्हणजे परत हे किती, 45 अंश असणार आहे. ठीक आहे. आता मग आपल्याला विचारले आता कार कोणत्या दिशेने धावते, म्हणजे तिचं फायनल तोंड आता कुठे आलं रे, ह्या बाजूला आलं. आणि इकडची बाजू कोणती असते तर पूर्व. इकडं कोणती बाजू असते,
पूर्व, म्हणजे आता तिथं तोंड कुठं असणार आहे तर पूर्व दिशेला तोंड असणार आहे. तर ह्यामध्ये महत्त्वाचं काय तर हे अंश आहे जे घड्याळाच्या दिशेने विरुद्ध बाजून दिशेने आहे. घड्याळाच्या दिशेने म्हणलं की उजवीकडनं घ्यायचं आणि विरुद्ध बाजूस म्हणलं की डावीकडे वळवायचं. एवढं फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयांची सरासरी 13 वर्ष. मनीष आणि 3 मुलं म्हणजे काय, चौघांची सरासरी किती झाली 13 वर्ष. 4 व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती होतील, मनीष आणि त्याची 3 मुलं, 4 व्यक्ती झाल्या, सरासरी किती दिल्या 13 वर्ष. आणि सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष. लहान जो मुलगा आहे, लहान मुलगा त्याचं वय किती आहे 2 वर्ष. त्याचं वय किती आपल्याला दिले 2 वर्ष. तर आपल्याला विचारले आणि अजून एक माहिती दिल्या काय, मुलांमध्ये 2-2 वर्षाचा अंतर असेल, किती 2-2 वर्षाचा अंतर असेल तर मनीषचं वय आपल्याला विचारले. तर मनीषचं वय किती आपल्याला विचारलेलं आहे. मग आता त्यासाठी काय करावं लागेल, आधी सगळ्यांची बेरीज काढा. सगळ्यांची बेरीज काढा. मग 4 जण आहेत आणि सरासरी किती आहे 13 वर्ष. मग आपल्याला जर बेरीज पाहिजे तर आपण डायरेक्टली काय करणार 13 चौक 52, म्हणजेच काय सरासरी गुणिले एकूण व्यक्ती केली तर मला काय मिळते 52 वर्ष. म्हणजेच काय त्या सगळ्यांची बेरीज किती आली 52 वर्ष आली. आता सगळ्यांची बेरीज तर 52 वर्ष आली. आता काय करूया, मुलांची वय आपल्याला काढू शकतोय का. सगळ्यात लहान मुलाचं वय किती आपल्याला दिले 2 वर्ष. सगळ्यात जो काही लहान आहे त्याचं वय किती आहे 2 वर्ष. आणि प्रत्येक 3 मुलं आहेत, प्रत्येकामधला गॅप किती आहे 2-2 वर्ष. म्हणजे दुसरा मुलगा त्याचं वय 4 असेल आणि तिसरा असेल त्याचं वय किती असणार आहे 6 वर्ष. अंतर किती 2 वर्ष 2 वर्ष आहे. मग त्यांची बेरीज करूया. 4 आणि 2 6 आणि 6 आणि 6 12. म्हणजे मुलांच्या वयांची बेरीज किती आली 12 वर्ष आली. मुलांच्या वयाची बेरीज किती आली 12 वर्ष. आणि सगळ्यांच्या वयाची बेरीज किती आहे 52. मग जर मी आता 52 वजा 12 केलं म्हणजेच काय, हे सगळ्यांचं आले आणि हे मुलं आले. मग सगळ्यांमधून जेव्हा मी मुलांचं वय वजा करेल तेव्हा राहणार फक्त कोण, त्यावेळी राहील फक्त कोण मनीष. राहणार फक्त कोण मनीषचं वय राहील, कारण सगळ्यांमध्ये पण मनीष आहे. मुलांचं वजा केलं तर फक्त कोण राहणार आहे मनीषचं वय राहील. मग ते किती येणार आहे 40 वर्ष काय असेल उत्तर असेल. मनीषचं वय किती येणार आहे 40 वर्ष उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आकृतीत आपल्याला दिल्या आणि आपल्याला काय शेवटच्या आकृतीमध्ये तिथलं जे काय येईल ते उत्तर काढायचं आहे. 2 3 1 त्याबद्दल 10 दिले. त्यानंतर परत दुसरं काय दिले 4 5 3 आणि त्याच्याबद्दल 34 लिहिले. त्याबद्दल 34 लिहिले आणि आपल्याला विचारले 6 7 5 6 7 5 असं असेल तर मधलं उत्तर आपल्याला काढायचं. तर आपल्याला काय काढायचं आहे मधलं ऑप्शन, म्हणजे काय रिक्त स्थान भरणे या संबंधित असणारा प्रॉब्लेम आहे. मग आता त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी आपण काय करतो दिलेले जे काही 2 ऑप्शन आहेत, दिलेले जे काही 2 आपल्याला माहिती आहे त्याचा संदर्भ आपण इथं लावतो. आता चेक करूया 3 1 आणि 2 ह्याच्याबद्दल मध्ये किती लिहिले 10 लिहिले. मध्ये किती लिहिले 10 लिहिले. मग आता ह्यासाठी काय करावं लागेल बेरीज करून बघूया. 3 आणि 2 5 आणि 1 6 पण लिहिले 10. मग 6 अधिक 4 केलं असेल इथं चेक करूया. 5 आणि 4 9 9 3 12 12 आणि 4 16 बसत नाही. दुसरा ऑप्शन बघूया. मग आता काय करूया 3 2 6 6 1 6 परत तसं पण नाही 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60 खूप जाते. मग आता ह्या दोघांचं बघूया. 3 1 3 3 2 6 6 6 अधिक 4 6 अधिक 4 किती आलं 10. म्हणजे किती आलं 6 अधिक 4 10 आलं. परत आता 5 आणि 3 8 8 चौक 32 32 आणि 2 34 32 अधिक 2 34. ठीक आहे हे बसलं. 3 1 3 3 2 6 6 आणि 4 10 10 तिथं कदाचित हे असेल तिथं 8 असेल. 1 मिनटं चेक करतो. सॉरी 3 आणि 1 इथे किती असणार आहे 3 आणि 1 4 आणि 4 2 8 8 8 आणि 2 किती होणार आहे 10. किती होणार आहे 3 1 नाही तर 3 अधिक 1 3 2 6 6 आणि सॉरी 3 अधिक 1 4 4 2 8 8 अधिक 2 10 फिट बसते. हे तर पण तेच लागा. 5 आणि 3 8 8 चौक 32 32 अधिक 2
34 म्हणजे काय इथल्या दोन संख्यांचा बेरीज 7 आणि 5 12. परत ह्याचा आणि ह्याचा गुणाकार 12 सम 72 अधिक 2 72 आणि 2 74 म्हणजे इथे किती उत्तर येणार आहे 74. ते किती उत्तर येईल 74 हे काय असणार आहे उत्तर असेल. तिथं गुणाकार नाही आहे तर तिथे काय करावं लागेल बेरीज 3 अधिक 1 4 4 आणि 2 4 दोन्ही 8 अधिक 2 10 म्हणजेच काय ह्या दोघांचा बेरीज गुणिले इथली संख्या आणि त्यामध्ये अजून किती 2 मिळवावं लागेल म्हणजे किती 74 हे काय असणार आहे उत्तर असेल. 74 काय असेल उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आपल्याला काय विचार खालील मालिकेत चुकीची संख्या कोणती. चुकीची संख्या कोणती 2 3 त्यानंतर 6 15 2 3 6 15 45 इकडं लिहूया 2 3 6 15 45 135 आणि 630 630 असं असेल तर आपल्याला काय विचारले तर गटात किंवा चुकीची संख्या कोणती. आता जर आपण नीट बघितलं तर काय संख्या मालिकाच आहे पण आपल्याला गटात न बसणारी संख्या मालिका आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपण काय करतो तर एक लॉजिक फॉलो करतो. ते लॉजिक कुठंतरी अशी एक संख्या असते जे ज्या संख्येमध्ये ते लॉजिक फॉलो केलेलं नसतं. आता जर आपण बघितलं पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्यामधलं काय अंतर खूप आहे अंतर जास्त आहे. मग त्यासाठी आपण काय करतो की गुणाकार चेक करणार का तर अंतर जास्त आहे म्हणून आणि काय मधल्या संख्या जर बघितली तर पटीत आहेत तर आपण काय डायरेक्टली बघणार गुणाकार चेक करणार. आता गुणाकार चेक करत असताना इथं बघा इथं डायरेक्टली मला दिसतंय गुणिले 3 केले 15 त्रिक 45. त्यानंतर इथं जर बघितलं तर डायरेक्टली दुप्पट आहे 3 दुनी 6. आणि बाकीचं जर आता गोष्टी राहिल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी राहतात म्हणजे काय आता मला समजा 2 वरनं 3 वर जायचं आहे आणि 6 वरनं 15 वर जायचं आहे 6 वरनं 15 वर जायचं आहे. आता इथं तर 2 आहे आणि इथं 3 आहे. मग 2 आणि 3च्या मधली संख्या कोणती असणार आहे गुणाकाराच्या ह्याच्यात जर मला बघायचं असेल जर एक सिक्वेन्स लावायचा असेल तर इथं मला किती लिहायला पाहिजे 2.5. किती लिहायला पाहिजे 2.5 म्हणजे चेक करूया 6 दुनी 12 आणि 6च्या मग 3 आणि 12 आणि 3 15 होते. मग आता इथं मला किती लिहावं लागेल 1.5 कारण 1.5 न 3ला गुणलं तर 3 येते म्हणजे काय 1.5 2 2.5 3 आणि इथं किती मग आता गुणायला पाहिजे 3.5 3.5. मग 3.5 न जर गुणायचं असेल तर आपल्याला माहिती आहे इथं दशांश चिन्ह यायला पाहिजे कोणतं ना कोणतं तरी दशांश चिन्ह यायला पाहिजे पण तिथे दशांश चिन्ह आहे का दशांश चिन्ह नाही. त्याच्यामुळं हे जो काय 135 ही जी काय संख्या आहे ती काय असणार आहे चुकीची आहे. 135 ही संख्या काय असणार आहे चुकीची आहे. आणि त्यानंतर लास्टला ह्यात इथं किती गुणिले 4 करायला पाहिजे. लास्टला जे काय उत्तर असणार आहे तर गुणिले 4 करावं लागेल. त्याच्यामुळं काय असणार आहे 135 ही काय असणार आहे संख्या चुकीची येईल. 135 ही संख्या चुकीची येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिले आपल्याला जर एका बादलीत 3/5 पाणी भरलं तर त्याचं वजन किती होते 15 किलो. 3/5 एवढा भाग भरल्यानंतर किती किलो होते 15 किलो 15 kg. त्यानंतर जर आता त्या बादलीत 4/5 पाणी जर भरलं 4/5 एवढं जर पाणी भरलं तर वजन किती होतं 19 किलो. तर वजन किती होते 19 किलो. तर आपल्याला विचारले तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं एकूण वजन किती होणार आहे. तर पाण्यानं पूर्ण भरलेल्या बादलीचं एकूण वजन किती होणार आहे. आता ह्यामध्ये 2 कन्सेप्ट असणार आहेत. काय पाणी जेव्हा आपण कोणत्या पण बादलीमध्ये भरतो किंवा वस्तूमध्ये भरतो तर त्यावेळी एक त्या वस्तूचं असणारं स्वतःचं वजन म्हणजे आता बादलीत भरतोय म्हटल्यानंतर बादलीचं पण काहीतरी स्वतःचं सेल्फ वेट असणार आहे ज्याला आपण सेल्फ वेट म्हणतो. स्वतःचं वजन काहीतरी असणार आहे प्लस अजून आपण त्यामध्ये काहीतरी पाणी ओतल्यानंतर जेव्हा बादली भरेल त्यावेळी पण त्या स्वतःचं पाण्याचं काहीतरी वजन असणार आहे आणि अधिक त्या बादलीचं पण काहीतरी वजन असणार आहे. असं एकूण मिळून आपल्याला काय विचारले वजन विचारलेलं आहे. मग आता हा जो काय आपल्याला माहिती दिल्या 3/5 एवढा भाग भरल्यानंतर किती 15 किलो भरत्या आणि 4/5 एवढा भरला की 19 किलो भरत्या. म्हणजेच काय
इथं कितीनं भाग वाढला रे, 3चा भाग किती, एकच भाग वाढला. तो भाग वाढल्यामुळं वजनामध्ये कितीचा फरक पडलाय, 4 किलोचा. म्हणजेच काय, एक भाग जर वाढला बादलीचा तर कितीनं वजन वाढतंय, 4 किलो. कितीनं, 4 किलोनं. मग आपण नेहमी जसं सोडवतो, छेदातली संख्या ही नेहमी पूर्ण संख्या असते. म्हणजेच काय, आपल्याला त्या बादलीत किती भाग वतायचे, 5 भाग एवढे वतायचे. किती भाग वतायचे, 5 भाग एवढे जर वतायचे असतील तर मग आपल्याला काय होणार आहे, 5 भाग वतायचे म्हणजे किती, एक भरल्यानंतर 4 होते. मग 5चं वजन किती होणार आहे, 20 kg. 5 भागांचं वजन किती होणार आहे, 20 kg. मग आता मला सांगा, 5 भागांचं 20 kg म्हणजेच काय, तर हे वजन फक्त जे 20 kg आलं ते कशाचं आपण काढलं, कशाचं मिळालं आपल्याला, फक्त त्या पाण्याचं. बादलीचं वजन आपल्याला मिळालेलं नाही, फक्त आपल्याला मिळालं कशाचं, त्या पाण्याचं. एकूण पाणी आपण किती वतलं त्या पाण्याचं वजन बघतं. किती भाग वतलेत, 5 भाग वतलेत आणि त्याचं वजन किती आलं, 20 kg. मग आता राहिलेलं बादलीचं वजन कसं काढायचं. मग आता मला सांगा, एका भागाचं जर 4 किलो आपण काढले, एका भागाचं पाण्याचं फक्त बरं का, फक्त पाण्याचं एक भाग वतला तर 4 किलो भरते. मग 4 किलो 4 भाग जर भरला असेल तर किती वजन व्हायला पाहिजे होतं रे, 16 किलो. किती वजन व्हायला पाहिजे होतं, 16 किलो. कधी 4 भाग भरले असते तर. पण आपल्याला दिले किती, 19 किलो. दिले किती, 19 किलो. आता हे 19 किलो काय झालं असणार आहे, पाहिजे होतं 16, दिले किती, 19. फरक किती झाला, 3 kgचा. फरक किती आला आहे, 3 kgचा. म्हणजे काय, 3 किलो वजन एक्स्ट्रा झालं. आता ते 3 किलो एक्स्ट्रा वजन कशाचं असणार आहे, त्या बादलीचं वजन असणार आहे. स्वतःच्या बादलीचं वजन किती असणार आहे, 3 किलो असणार आहे. मग त्यामुळं काय करायला लागेल मला, 20 + 3 किती, 23. 20 + 3 किती, 23 किलो हे काय असणार आहे, टोटल वजन असणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, तर आपण पाण्याचं वजन काढून घेतलं, ते किती आलं तर 20. आणि हे बादलीचं वजन कशातनं काढलं आपण, ह्यातनं. जेणेकरून 4 भाग भरल्यानंतर याला पाहिजे होतं किती, 16 किलो, पण आपल्याला दिले 19 किलो. त्याच्यामुळे तिथनं आपण 3 किलो बादलीचं काढलं आणि एकूण बादलीचं वजन पाणी भरल्यानंतर किती होणार आहे, 23 किलो एवढं होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कोणाची संख्या आपल्याला विचारल्या, अशा आपल्याला डायग्राम दिल्या. किती भाग केलेत त्याचे, 7. 1 2 3 4 5 6 आणि 1 7 असे भाग केलेत आणि आपल्याला विचारले एकूण कोणाची संख्या. मग जेव्हा अशा प्रकारची डायग्राम असते तर त्याला आपण काय, आपल्याकडे आहे शॉर्टकट ट्रिक्स आहे. अशा प्रकारच्या डायग्राम जेव्हा असतात किंवा त्रिकोणाच्या पण, जसं आपण मागच्या 3 सेशनमध्ये बघितलं आहे बुद्धिमत्तेच्या, जर बघितलं नसेल तर तिथे बघा. जेणेकरून तुम्हाला अशी जेव्हा एक डायग्राम येते, आकृती येते, तर त्यावेळी कोणाची मापा किंवा एकूण त्रिकोण किती तयार होतात ते काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत. मग त्यासाठी आपण काय करतो, जेवढे भाग झाले त्यांना काय नंबर्स देतो, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण किती भाग झालेत, आता 8 भाग झाले. आणि त्या सगळ्यांची जर बेरीज केली मी, त्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर मला किती मिळते, काय मिळते, तर एकूण कोणांची मापं किंवा एकूण कोण किती तयार होतील ते. आता बेरीज करण्यापेक्षा सोपी पद्धत काय, अशी 1 ते 8 किंवा 1 ते 10ची बेरीज करण्या, त्यावेळी काय करायचं, फक्त सगळ्यांची काय करायचं, 8च्या पुढची संख्या 1 घ्यायची, 8च्या पुढची संख्या घ्यायची आणि छेद 2 करायचं, 2 आणि त्या दोघांचा गुणाकार. आणि 2 चौक 8 आणि 9 चौक 36. म्हणजेच काय, तर एकूण कोण किती तयार होणार आहेत, एकूण कोण 36 एवढे कोण तयार होतील. आता बेरीज जरी केली तरी 36च येणार आहे. मग ती बेरीज सगळे न करत बसण्यापेक्षा काय, सोप्यात पद्धत, पुढचा एक अंक त्या दोघांचे गुणाकार छेद 2, दोघांचा गुणाकार छेद 2 करायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, काय दिलं आपल्याला, विंटर हा शब्द, विंटर WINTER, विंटर हा शब्द 725 341, 725 341 असा जर अंकात लिहिला असेल तर आपल्याला विचारले रेंट, RENT, रेंट ह्या शब्दाला कोणता अंक येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता जर बघितलं, आपण नेहमी बघितले, प्रत्येक सेशनमध्ये आपण बघितले की काय, अक्षराचा संबंध जर अंकांशी दिला असेल तर त्यावेळी आपण त्याचा संदर्भ कुठे लावतो, जी काय इंग्रजी वर्णमाला आहे आपली त्याच्या समजा डब्ल्यूचा आता 7 लिहिले तर आपण त्या संदर्भ कुठे कसा लावतो, तर त्याच्या वर्णमालेमध्ये जे काय डब्ल्यूचं स्थान आहे त्याच्याबद्दल आपण त्याचा संदर्भ लावतो. मग आता डब्ल्यूचं स्थान 7 किंवा डब्ल्यूबद्दल 7 लिहिले, डब्ल्यूचं 7 स्थान आहे का,
सातव्या स्थानी आहे का? नाही. W सातव्या स्थानी नाही. तर कितव्या आहे? Z काय आहे? 26. इथून लिहिल्या W X Y Z 25, 24 आणि 23. W बघितलं तर कितव्या स्थानी आहे? 23व्या स्थानी आहे. तसंच T आपल्याला माहिती आहे 20व्या स्थानी आहे. T 20व्या स्थानी आहे, पण लिहिलं आहे किती? 3 लिहिलं आहे. म्हणजे काय? ह्याचं स्थानाच्या बद्दल संबंध नाही. म्हणजेच काय? आणि अशा वेळी अशा प्रकारचं पण एक्झाम्पल बघितले. अशा वेळी जर स्थानाबद्दल लिहिलं नसेल तर डायरेक्टली काय केलं असतं त्यांनी? Wला हा 7च नंबर त्यांनी काय केलेला असतो? फिक्स केलेला असतो सांकेतिक भाषेत. तसंच I बद्दल हा 2च अंक त्यांनी फिक्स केलेला असतोय. T 3च फिक्स केलेला आहे. मग जे काय आपल्याला विचारले ती सगळी अक्षरं ह्यामध्ये आहेत का चेक करूया. R आहे का? आहे. E पण आहे, N पण आहे, T पण आहे. म्हणजेच काय? जो क्वेश्चन विचारलाय तो दिलेल्या क्वेश्चन मधल्या शब्द अक्षरं आहेत. त्यामुळे जो काय अंक असणार आहे, R बद्दल किती लिहिलाय? 1, E बद्दल 4, N बद्दल किती लिहिले? 5 आणि T बद्दल T. म्हणजेच काय? रेंट ह्या शब्दाबद्दल अंक किती येणार आहे आपला? 1453. 1453 हे काय असणार आहे आपलं उत्तर असेल. ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. जर स्थान जे काही स्थानाबद्दलची जी स्थानिक किंमत असणार आहे वर्णमालेत ती नसेल तर आपण डायरेक्टली जो काय अंक दिलाय तोच घेतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय? एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला दिले 256. 256 चौरसाकृती एक चौरस आहे आणि त्याची क्षेत्रफळ आपल्याला दिले 256. तर त्याची लांबी आपल्याला विचारली. आपल्याला माहिती आहे आता चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग. म्हणजेच काय? कोणत्या तरी बाजूचा वर्ग हा काय असणार आहे? 256. आता मला फक्त बाजू काढायची असेल तर काय करावं लागेल? दोन्ही बाजूंचं काय केलं लागेल? वर्गमूळ घ्यावं लागेल. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यावं लागेल. मग आता काय? त्यामुळं काय होणार आहे? बाजू बरोबर वर्गमुळात 256. मग आता आपल्याला माहिती आहे 256चं वर्गमूळ किती असते? सॉरी 26 नाही, ते किती असते? 16. 256चं वर्गमूळ किती असते? 16. म्हणजेच काय तर ती बाजू किती येणार आहे? 16 सेंटीमीटर एवढी काय असणार आहे? बाजू असेल. ठीक आहे. म्हणजे काय? ऑप्शन सी हे आपलं काय असणार आहे? उत्तर असेल. ऑप्शन सी हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय विचारले? पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते? आपल्याला ते विचारले. पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते? आपल्याला माहिती आहे पूरक कोणांच्या मापांची बेरीज डायरेक्टली किती असणार आहे? 180 असते. आपल्याला माहिती आहे. ऑप्शन बी हे काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले? 8 EF ह्याच्याबद्दल लिहिले किती? 18GH. 18GH. त्यानंतर तर कोणत्या शब्दाबद्दल किंवा अक्षरांबद्दल 25 MN असं लिहावं लागेल. 25 MN असं लिहावं लागेल. मग आता त्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा आपण काय करूया? अंक शोधूया. म्हणजेच काय? आता EF बद्दल 8 लिहिले किंवा 8 बद्दल EF लिहिले म्हणजे पहिल्यांदा आपण त्यांच्या जागेशी संबंध लावतो किंवा जागेशी संदर्भ घेतो. मग आता E बघितलं तर ABCDE किती आहे? 5व्या स्थानी आहे आणि F 6व्या स्थानी आहे. दोघांची जरी बेरीज केली तर किती येते? 11 येते. पण लिहिले आपल्याला किती? 8. त्याच्यामुळे त्यांचा जागेशी संबंध नाही. मग त्यामुळे डायरेक्टली आपण काय? अंकाशी संबंध लावूया. मग आता काय? 8 वरून आपल्याला 18वर जायचं आहे. कशा पद्धतीने जाऊ शकतोय? 8 दुनी 16. 8 दुनी 16 आणि 16 अधिक 1. 8 दुनी 16. 16 आणि 2 किती होते? 18 होते. 16 आणि 2 किती होते? 18 होणार आहे. म्हणजे किती? 8 गुणिले 2 ते किती झालं? 16. 16 अधिक 2 18. म्हणजेच काय? त्या संख्येचा गुणाकार आणि अधिक ती संख्या केली तर 18 येते. मग तसं जर ऑप्शनमधले जर आपण ऑप्शनमधले जर अंक घेतले की ते एकदा 12 आणि एकदा 17 आहे. दोन ऑप्शनमध्ये 12 आहे आणि एकदा 17 आहे. मग आता 17ची दुप्पट किती होते? 34. 17 दोन्ही 34 आणि अधिक 2 केलं तर 36 जास्त जाते. मग काय करणार? 12 ऑप्शन जर घेतला 12 दोन्ही 24 आणि अधिक 1 केलं तर किती येते? 25 येते. अधिक 1 केलं तर 25 येते. म्हणजे काय? इथं 12च असणार आहे. इथे किती असणार आहे? 12 असणार आहे. मग आता राहिलं काय? फक्त पुढचा अंक. इथला काय? पुढचा. मग आता त्यासाठी काय करावं लागेल? EFGH जर अक्षरं बघितली तर सलग आहेत. आता MNच्या मागचा म्हणजेच काय? Mच्या मागचा J आणि K
के, JKLM, सॉरी JK येणार नाही तर के आणि एल येईल, KLMN सांग अक्षर काय सलग येतील, म्हणजेच काय 12KL, 12KL हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल, 12KL हे काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. काय दिले आपल्याला, y चा घातांक -3, y चा घातांक -3 छेद y चा घातांक m असा असेल तर आपल्याला विचारले, बरोबर परत दिले y चा घातांक -1, y चा घातांक -1 असा असेल तर m बरोबर किती, तर विचारले आपल्याला m बरोबर किती. आता अशा वेळी घातांकाचं मागच्या सेशनमध्ये जर गणिताचं सेशन असेल, ह्याच SRPF गट क्रमांक 1 चा जर गणिताच्या सेशनमध्ये आपण काय केले, घातांकाशी रिलेटेड जे काय आपण टॉपिकमध्ये चर्चा केलेली आहे त्यामध्ये आपण सांगितलं काय, जर पाया सेम असेल आणि त्यांचं जर वजाबाकी किंवा भागाकार दिला असेल तर त्यावेळी काय होते, त्या घातांकाची वजाबाकी होते, तर त्या घातांकाची काय होते वजाबाकी होते. म्हणजेच काय होणार आहे ह्याचं, y चा घातांक -3 वजा m होणार आहे, वजा आणि m, आणि m ची व्हॅल्यू जी काय आपल्याला ती विचारलेली आहे. आता ऑप्शनमधले जर ऑप्शन सगळे उचलले तर उत्तर आपल्याला आणायचं उत्तर किती, y चा घातांक -1, y चा घातांक -1. मग आता ऑप्शन पहिला काय दिलं आहे, -2, 0, -1 आणि -4, -1 आणि -4 हे ऑप्शन आपल्याला दिले. जर समजा मी पहिला -2 ऑप्शन टाकला, त्यावेळी उत्तर काय येते ते चेक करूया. आता कंसातून बाहेर काढलं तर वजा की काय होतं रे, अधिक होतं, वजा काय होतं अधिक होतं. मग -3 अधिक 2 काय होतं वजाबाकी होते, आणि चिन्ह कोणत्या संख्येचं लागतं, मोठ्या चिन्हाचं, चिन्ह कोणत्याचं लागतं मोठ्या संख्येचं. त्याच्यामुळे उत्तर काय येणार आहे, वजाबाकी 1 येईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे -1 उत्तर येणार आहे, आणि तेच मला पाहिजे. म्हणजेच काय माझा -2 हा ऑप्शन काय असणार आहे बरोबर आहे, -2 हे काय असणार आहे माझं उत्तर बरोबर असणार आहे. मग आपण त्यामध्ये पण तेच सांगितलं होतं की ऑप्शनवरून जाण्याचं सोडवायचं, जेणेकरून आपण x आणि काय y असल्या गोष्टी आणायच्या नाहीत. त्याच्यामुळे उत्तर काय येईल आपलं -2 हेच उत्तर येणार आहे, -2 हेच काय असणार आहे उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय, घातांक वरचंच आहे, 2 चा घातांक -3, परत कंसाचा घातांक -2 आणि परत ह्याचा घातांक -3 बरोबर किती आपल्याला काढायचं उत्तर, बरोबर किती उत्तर याचं हे. आता जसं घातांकाचं आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहे, त्यावेळी काय सांगितलं की कोणत्याही जर एका संख्येचा घातांक, कोणत्याही पायाचा घातांक जर जास्त असतील, 2 त्याचा परत कंसाचा असेल, तर त्यावेळी काय होतं, त्या सगळ्यांचा काय होतो गुणाकार, त्या सगळ्यांचा काय होतो गुणाकार होतो. म्हणजेच काय होणार आहे, -3 गुणिले -2 आणि परत काय छेद 3. मग आता ह्यावेळी काय गुणाकार जर केला आपण तर काय होणार आहे, -3 गुणिले -2, -3 गुणिले -2, वजा काय होतं अधिक, 3 दुनी 6 आणि गुणिले राहिलेलं आपलं काय 1/3 आणि 3 1 3, 3 दुनी 6 म्हणजे 2 चा वर्ग आला, आणि 2 चा वर्गच म्हणजे काय 4, 2 चा वर्ग किती असतो 4 असतो. आता हे प्रत्येक घटक वेगवेगळा, 2 चा घातांक की 2 चा घन 8 हे असलं करत बसायचं नाही. कन्सेप्ट काय सांगते, जर असा जर घातांक जर 2 3 1 पेक्षा जास्त असेल तर त्यांचा काय होतो गुणाकार होतो. जर तो केला तर आपल्याला 2 चा काय मिळतो फक्त वर्ग, आणि त्याचं उत्तर किती आलं 4, 2 चा किती आलं 4 हे काय आलं उत्तर येईल. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघा, वर्गमुळात 250 अधिक वर्गमुळात 33 अधिक वर्गमुळात 9, अधिक वर्गमुळात 9. आता असं जेव्हा एक्झाम्पल असतात तर त्यावेळी सोडवायची पद्धत काय, तर सगळ्यात भारी जे सगळ्यात छोटं वर्गमूळ आहे त्याला उलगडत जायचं, म्हणजे काय त्याचं वर्गमूळ घेत जायचं. म्हणजे ह्याचं सगळ्यात लहान कोण आहे 9, 9चं वर्गमूळ काढलं तर ते किती येतं 3, ते किती येतं 3. आता परत 33 आणि 3 हे ते किती 250 अधिक, आता वर्गमुळात 33 आणि 3 किती होते 36, वर्गमुळात परत 36 आणि परत 250 अधिक 36चं परत वर्गमूळ, 36चं वर्गमूळ किती आहे 6 आणि आपल्याला फायनल किती घ्यावं लागेल
250 अधिक 6 किती 256 आणि 256चं वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला किती मिळतं 16. 256चं वर्गमूळ किती येतं 16. ठीक आहे, ऑप्शन बी हे काय असणार आहे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, इथं सगळी आपली जी काही बुद्धिमत्तेमध्ये जी काही एक्झाम्पल्स होती ती आपली सगळी झालेली आहेत. आता ह्यामध्ये काय काय सेशनमध्ये पण बुद्धिमत्तेमध्ये पण काय काय वेळ काय होणार आहे आपल्याला जसं पेपरमध्ये पडलं असणार आहे की सगळंच त्यांनी काय वर्गीकरण केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला 2-3 एक्झाम्पल तरी आपल्याला गणिताची बुद्धिमत्तेमध्ये पण बघायला मिळतील. ठीक आहे, तर आपल्याला आज जर बघितलं आपण तर वेगळं जो काय बुद्धिमत्तेमध्ये जर कोणतं हे असेल एक्झाम्पल असेल तर ते कोणतं होतं ते सजीव कावळा आणि झाड हे जे काही एक्झाम्पल होतं त्याच्यावरून डायग्रॅमचं आपल्याला जे काही हे दाखवायचं होतं कोणती आकृती दर्शवते काय सजीव कावळा आणि झाड अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला परीक्षेमध्ये पण बघायला मिळणार आहेत. बऱ्यापैकी अशा प्रकारचे एक्झाम्पल ही SSC GDची जे काही एक्झाम्पल होते तुमची हिंदी लँग्वेजमध्ये तिथं जास्तीत जास्त अशा प्रकारचे एक्झाम्पल बघायला मिळतात. पण आता काय झाले तुम्हाला 25 मार्कला एक्झाम्पल असल्यामुळे बुद्धीमध्ये पण तुम्हाला काही असणार आहे व्हरायटी क्वेश्चन असणार आहेत, त्यामुळे तुम्हालाही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तिथे येऊ शकतात. आणि सोडवण्याची सगळ्यात पद्धत काय तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव अशा प्रकारच्या एक्झाम्पल्सचा करावा लागतोच. तुम्ही 5-10 एक्झाम्पल सोडवले आणि तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स लगेच सुटत नाहीत किंवा कळतच नाहीत की कसा संदर्भ लावायचा. जी काही आपल्याला गोष्टी दिल्यात जसं की आपल्याला काय सजीव कावळा आणि झाडे ह्या जे काही 3 हे दिलेल्या होत्या गोष्टी तर ह्यांच्यामध्ये परस्पर संबंध कसा लावायचा आणि त्याच्यावरून डायग्राम तयार कशी करायची हे लवकर कळत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त एक्झाम्पल्सचा आणि आकृत्यांचा सराव करावा लागतो, तरच तुम्ही हे जे काही 2 ते 3 मार्क्स तुम्हाला विचारले गेले असतील ते तुम्हाला मिळतील. अन्यथा तुमचं कन्फ्युजन होत राहतं आणि आपण काही कन्फ्युजनमध्ये जे 4मधलं आहे आपल्याला जो वाटतो तो आपण टिक मार्क करून येतो, तसं करायचं नाही. तुम्हाला जर आउट ऑफ आणि 100% ॲक्युरसी ठेवायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव केला पाहिजेच. फक्त ह्या एक्झाम्पलचाच नाही बुद्धिमत्ता हा विषयच असा आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पलचा सराव करावा लागणार आहे, तरच तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि त्यानुसारच तुम्ही एक्झाममध्ये काय असणार आहे चांगला परफॉर्मन्स करू शकशील. ठीक आहे, थांबूया इथं, आपण भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये अशाच नवीन एक्झाम्पल्स आणि नव्या ट्रिक्स आहेत. थँक्यू.